नमस्कार आबा. हो आबा, अहो मला ओळखील नाही का? अहो मी नामदेवाचा धाकटा मुलगा सुरेश. बाप्पा सूर्या, तवा केवडूसा होतास रे, तवा ओळखू येत होतास, तवा तश्म्या होता, आता तश्म्या फुटलाय. अहो त्याला तश्मा नाही हो, त्याला चष्मा म्हणतात, चष्मा. आता बाबा तुम्ही झाले शिस्कनवाले, तुमच्यासारखं आम्हाला येत नाही. अहो आबा, तुमचं शिक्षण नाही झालं तरी काय झालं, पण तुमचे पोरं तर शिकलेत ना. अरे एवढा पैसा लावला मोठ्या पोराच्या शिस्कनाला, कसला बेकाम होऊन बसलाय म्हणा. अहो हा बा, त्याला बीकॉम नाहीत म्हणत, त्याला बीकॉम म्हणतात, बीकॉम. काय माहित बाबा बीकॉम झालाय का काय झालाय, आम्हाला त्या शिस्कानातलं काही माती कळत नाही. बरं आबा, आता राजूचं कसं आहे? राजाचं तर कसं होईल कोणाला माहित बापू. काय झालं आबा? येल शिकलाय म्हणे बापू, आता पुढच्या महिन्यात यम लागणार आहे, म्हणून म्हणलं कसं होतंय काय माहित. आबा तसं नाही, यम काम झाला असेल तो. आता कोणत्या लाईटीचा खांब झालाय काय माहित बापू. बरं असू द्या, दिनेशचं काय चाललंय? बापू दिनेशचं तर कसं होतंय कोणाला माहित. झालं काय नेमकं? मास्तर लोकांनी त्याला पिशवीत टाकलाय म्हण, आता पुढच्या वर्षी मातीत बसतो का पोत्यात बसतो काय माहित. हो आबा, तो काळ गेला आता पिशवीचा, म्हणून म्हणतो शिक्षण पाहिजे. कशाचं शिस्कन? आता माया मोठ्या पोराला का शिस्कनच आहे का, पण धाकायलाय ना त्याचं. आबा काय करतो तुमचा मोठा मुलगा? कालच एक सायकल आणली उचलून कोणाची तरी, आणि परवा दिवशी काहीतरी. अरे बाप, म्हणजे काय तुमचा मोठा मुलगा चोऱ्या करतो काय आबा? काही का असं ना बापू, पण धाकायलाय ना.